Bye.
कीर्तनाचा बदल 45 वर्षांनी आहे. कारण मला वाटतं 80 सालामध्ये मी स्थापना केली. त्यावेळेला कृष्ण पवार होते. 80 सालामध्ये या उत्सवाची स्थापना केली. त्यावेळेला माझं वय 34 वर्ष होतं. ते आता 79 करून बघा. तेव्हा या कीर्तनाचा बदल जो आहे तो 45 वर्षांनी आहे. कारण 45 वर्ष मी एका पण आता काही ना आपल्याला 4 वाऱ्या कराव्या लागतात. त्यामुळं जाणं गरजेचं आहे. असो, आजच्या अभंगामधून परमात्मा पंढरीरायाचे लाडके भक्त नामदेवराय तुम्हा आम्हा सर्व जीवांना जागे करतात.
आपण ऐकणारी माणसं म्हणून आम्ही काही निजलोय काय? पण साधू संतांच्या दृष्टीने आपण जागे असतो तर काय जागाची निजलाशी. आपण आपल्या दृष्टीने जागे आहोत, पण साधू संतांच्या दृष्टिकोनातून आपण निजलेलेच आहोत. काय जागाची निजलाशी. काय माणसं डोळे झाकून रात्री करतात, मग त्याला काय म्हणायचं? खरी रात्री त्याला नाही, डोळे झाकून रात्री करतात. काय म्हणते काय व्यवहारामध्ये काय कार्यक्रमामध्ये डोळे झाकून राहतात. ते डोळे उघडे असतात सगळे, पण डोळे झाकून रात्र करतात. किंवा काही माणसं झोपेमध्ये सुद्धा बिचाऱ्याची वलगडी करून तो एक वेगळा पाहिजे. काही जागे असून झोपलेले आहे, काही झोपलेले असताना बिचाऱ्याची वलगडी वालतात, डोक्यावर घेतात ती चाललं. आपण तिकडे असा एक माणूस होता नाही का आपल्या वॉइस समोर आपल्या आंबोडे ते रात्री उठायचे, बिचारा उठायचं, डोक्यावर घ्यायचं की मग आम्ही काय करायचो? एक रशी बांधून ठेवायचो, कारण तिसऱ्या माळ्यावर गच्चीवर झोपायचो आम्ही ना. आणि त्यात गच्चीवरला जर माणूस पडला खाली, आम्ही त्याला रशी बांधून ठेवायचो पाहायला. काही माणसं जागे असून झोपलेले असतात. असं महाराजांनी का म्हटलंय? उठा जागे वारी आता. आपण काही काही गोष्टीमध्ये खऱ्या अर्थाने जागे नाही. तुम्हाला परमात्म्याने हा जीव दान दिला, जेणे हा जीव दिला दान. आपला जीव ही वस्तू ज्या परमात्म्याने दान दिली आहे, त्याच्या चिंतनाविषयी आपण एक प्रकारे झोपीच गेलेले आहोत. त्याच्या चिंतनाचा आठवा आपल्या अर्थ करणार नाही, आपण झोपी गेलेले आहोत. अशा काही गोष्टी आहेत. भगवंताविषयी जे आपल्या अंतःकरणामध्ये असता पाहिजे ते असता नाही. साधू संतांचं म्हणणं काय? देवाकारणे भाव तस्मा. भगवंताविषयीचा भाव सुद्धा अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे, कारण भगवंताला त्याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. देवाकारणे भाव तस्मात. आता आमचा भाव किती असतो? आपण जर बस्ता बांधायला गेलो, लग्नाचा बस्ता बांधायला गेलो तर किती एका बाईला साड्या काढतात, किती पुरुषांना आमचे कपडे, चलके कपडे, बायांना साड्या, तिच्या पसंत आहे का नाही तिच्या, एवढा मोठा बस्ता. आणि शेवटी देवासाठी त्याला वस्त्र म्हणत नाही, त्याला पाटाव म्हणतात. वस्त्र म्हणून नाही, पाटाव. पण देवासाठी घ्यावं काय म्हणजे एवढा चिरकू येतो. चौकोनी पण चांगला रुमाल नसतो देवासाठी. ही आपली दशी आहे. देवासाठी आपली भावना एकदम निकृष्ट आहे ना. सगळ्यांसाठी उंची उंची कपडे घ्यायची आणि देवासाठी एका ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. ज्ञानेश्वरी ही आई नाही का? ज्ञानेश्वरी आई, मग आईला वस्त्र पाहिजे की नाही? कोण पारायण करतात लोक, ज्ञानेश्वरीला पूर्ण वस्त्र केले असतं. अहो एवढं चिरकुट आणलेलं ते उडालता येत नाही. म्हणजे माय उघडी. तेव्हा आपली अशी दशा आहे, ज्या अर्थानं आपण खऱ्या अर्थानं झोपीत गेलेले आहोत. डोळे झाकोणी गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई जेवणी भावे का. डोळे झाकोणी रात्र करू नका, काळ करीत बैसला श्री गागा. काळ आपल्याला उशाला बसलेला आहे, कधी जळून पाणी सांगता येत नाही. राम राम स्मराधी लावू करा गाठ घाला मुळबंदी. सांडा वाहुग्या उपाधे आणि लक्ष लावणी राहा गोविंदेला. अल्पाविष्य मानव देह. शतगणी 100 वर्षाची गणना. आता 100 काढणारे मिळले राहिले. एखादा 100 काढतो, शतवर्षाची गणना. आणि 100मध्ये 50 गेली झोपेत नाही का. बालपणामध्ये गेली 25. काय भजनाशी उरले ते पाहिजे. म्हणून साधू संत जागे आहे. मी जागून जागवितो लोका. आपण अशा काही बाबतीमध्ये आपल्याला असं वाटत असलं आम्ही जागे आहोत, तर आपण खऱ्या अर्थाने झोपी गेलेले आहोत. कुठं जागावं, कुठं जागू नये. या निशा सर्वभूतानां
यश्याम जागृती संयमी. साधू संत जिथं जागे आहे तिथं आपण झोपलेले असतो, आणि आपण झोपलेले असतो ना तिथं साधू संत जागे आहे. या निशा सर्वभूता, निशा म्हणजे रात्र, सर्व प्राणी माताला रात्र होते त्यावेळेला साधू संत जागे असतात. म्हणून तुम्ही आम्ही जीव विषयामध्ये अंत झालेले आहोत, म्हणून अशा जीवाला नामदेवराय या अभंगामधून उपाय सांगतात. मानव जन्माची सार्थकता तुम्हाला जर करून घ्यायची असेल तर उठा जागे वारे आता, आता जागा रे बाहेरू जागा, चोर निजलिया नाडूने भागा. चोरी करायला चोर जातो, तो चोर कधी दिसतो का? चोर कधी दिसतो का? इथं अर्थ कसा लावला तुम्ही? चोर निजलिया नाडूने भागा. तुम्हाला डुलकी लागली की चोर आपलं काम करणार. म्हणून चोर तुम्ही निजू नका, तुम्ही जागे असा, नाही का? पाय पडते मारिनारी माझ्या मारणी ऐका, जाग्या असा एका जनार्दनी मारे करा चंद्रभागी स्नान घ्या विठ्ठलाचे दर्शन. पाय पडते जागे करतात साधू आपल्याला, कारण आपण जिथं जागायला पाहिजे तिथं जागत नाही. सगळ्या ठिकाणी जातो, पण जिथं जागायला पाहिजे तिथं अगदी खालच्या दर्जा आपण उदाहरण सांगितलं. मला वाईट होतं जास्त ते देवाला फडका घेतात, दुसरं काय नाही. बघा तुम्ही एवढा केवढा मोठा बसता असतो, देव एवढं चिरकूट काढतात, ते पण आडवा असतात, चौकोनी तरी असतो. चांगलाच वाटत तर रुमाल काय मोठं टेरिकोटचं कापड वाटत ते कापड, पण चांगलं चौकोनी रुमाल देवासाठी माणूस विचारच करणार नाही. देवासाठी एवढं वेळ चिरकूट देवासाठी ही आपली भावना. म्हणून मला जागे करताय. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा, कारण स्मरणाशिवाय करणं उपाय नाही. स्मरण करा पंढरी नाथा, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करा. बाकी तुम्ही कुणाचंही स्मरण जरी केलं तरी त्या स्मरणाचं फळ तुम्हाला मिळणार नाही असं नाही, मिळेल. समजा तुम्ही पितरांचं स्मरण केलं, तुमच्या भावनेने जीवित्व सरली आता पितृत्व, तुम्ही पितरांचं सतत स्मरण केलं तुमच्या भावने, पण तुम्हाला मिळेल. पण कुठलं? तुम्ही पितर व्हा, चांगलं आहे का ते स्मरण? किंवा त्या भूतत्वाची प्राप्ती झाली, भूतापेताचं भजन केलं तुम्ही, फळ मिळणार नाही का? फळ मिळेल. कुठलं फळ मिळेल? तुम्ही भूत होणार. भूत होणं चांगलं आहे का? विषयाचे होणं चांगलं आहे का? म्हणून यांती देवव्रता, देवान पितृयांती व्रता. म्हणून जे जसे माझ्या ठिकाणी बसतात, म्हणजे कानी मीची ऐकिला, मीची डोळा देखिला, असं ज्यांनी स्मरण केलं की हा भवसिंधू तरुण गेले आणि तुम्हा आम्हाला ही माया नदी हा समुद्र तरुण जाण्यासाठी उपाय सांगताय. कुठला? स्मरण. स्मरण, चिंतन. अख्ख्या कीर्तन आपण करतो, कीर्तनाचा मुद्दा काय तोच आहे ना, भगवत चिंतन घडलं पाहिजे, भगवत नामस्मरण झालं पाहिजे. हा मुख्य, ह्यालाच कीर्तन म्हटलेलं आहे, नाही का? सततम कीर्तयंतो मां नमश्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाची निरटनाची नाचिले व्यवसाय प्रायश्चित्ताची, जे नामची नाही पापाचे आहे शिंगे, यमदमा उकळा दिली तीर्थे डायावरून उठविली, यमलोकीची खुट्टली राखी अवघी, यम म्हणे काय यमावी, दम म्हणे काय दमावी, तीर्थे म्हणते काय खावे. अरे या साधू संतांनी सगळ्या जीवांना बंधनाला लावून दोष शिल्लक काही ठेवले नाही. हरी भजन हे जवळले ते तीर्थ म्हणतात, आम्ही करायचे काय उपाय काय? तीर्थ म्हणतात लोक दोषी असतील तर आमचे पोट भरले काय? म्हणून कृष्ण राम कृष्ण हरी गोविंद या नामाचे निखल प्रबंध कसे होईल? कृष्ण हरी गोविंद. हा
विष्णू गोविंद या नामाचे निखल प्रबंध माझी चर्चा उदंड गाती. भगवान म्हणतात अशी माझी चर्चा करतात त्यालाच कीर्तन म्हणतात. भगवंताचं स्मरण करणं चिंतन करणं यालाच कीर्तन म्हणायचं बरं का. तुम्ही म्हणाला आम्हाला कुठं कीर्तन करता येते. आणि चिंतन करणं म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन वेगळं नाही. उठा जागी वाऱ्याचा स्मरण करा पंढरीनाथा. स्मरा पंढरीचा देव. बाकीच्यांचं स्मरण केलं. तुम्ही 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे. तुम्ही इंद्राचं स्मरण केलं इंद्रपद मिळेल. तर किती दिवसाचं भाड्याचं घेतली. किती दिवसाचं इंद्रपद. पुण्य संपलं की चले जाओ. तुम्ही आम्ही देह ठेवला तर सोयरे पाहुणे जमा होतात आपल्याकडे. आता जी लॉट नीट लावतात. तिथं तसं नाही. 100 यांच्याचं पुण्य संपलं की गच्छन्ति गच्छन्ति. कसा श्लोक आहे. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकविषये पुण्यमृत्यलोक विशन्ति एवं गती. त्याला पतन आहे. त्याला तारा जो पडतो आपण काय काय म्हणतो पतन असतं. ते पतन असतं. म्हणजे आपण जर देह ठेवला तर आपली त्याची वाट नीट लावतात नाही का. सोयरे पाहुणे सगळे जमून व्यवस्था करतात. तसं नाही चले जाओ. तैसा वेश्या भोगी कवडावीची. वेशीचं दार सगळ्यांना उघडा आहे पण किसा गरम आहे तोपर्यंत. तैसा वेश्या भोगी कवडावीचे. मग दारही पाकिट खिशात पैसा नसले तर तिच्या दाराला हात लावायची सोय नाही. मग दारही पुन्हा येते. दृष्टांत कशासाठी दिलाय माऊलीने. माऊलीने हा दृष्टांत विशेष आपण दिला. तो कशासाठी दिलाय. 100 यज्ञ करून स्वर्गाला जाणारे लाजीरवाने येते. लाचार आहेत ते देव. 100 यज्ञांचं पुण्य घेऊन इंद्रपद मिळवणारे लाचार आहेत. त्यासाठी ही पोळी मागणी करते. दैसा विषा भूई गौडावीचे. दार येते पुणे येते तैसे लाजीर होणारी दीक्षितांचे काय. अर्जुना वेदविद जरी झाला तरी माते नेण्याचा वाया केला. तैसा कड सांडून उपाडीला कोंडा जायचा. कोंड्याला तुम्ही मळणी काढल्यानंतर असं कोंड्याला भूसवारा देताय का. ज्या कोंड्यात धान्य आहे त्याला भूसवारा देतो. तसं स्मरण जे आहे चिंतन जे आहे हे गण आहे. आणि बाकी सगळं पोलपट आहे. अर्जुना वेदविद जरी झाला तरी माते विनता वाया गेला. गड सांडून उपानीला कोंडा देता. किंवा कोंड्याला किती झोपटलं काय निघणार आहे त्याच्यात. पूर्वी लोक धोपटायचे नाही. कणसं आणायचे. धान्य मळून झाल्यानंतर पिसून धोपटायचे नाही का. काय धोपटायचे काय वेळ लागले. त्यात कण असायचेच ना. पण नुसत्या पिसुरड्या ज्या जर धोपटच बसला तर तो फक्त परकट व्यवहार आहे. किंवा चरक मध्ये रस घालतात. रस घालतात 2-4 दिवस तो चरक आला. 2-4 दिवसाची आणि पार भुकता झाला नसतात. भुकता झाल्यानंतर टाकतो. मग त्याच्यामध्ये काही रस असतो का. चिपाड्यामध्ये रस नाही. उसामध्ये रस आहे. तसा संसार हा त्या चिपाड्यासारखा आहे. हळकट हा संसार. अरे ते सार भगवन म्हणून जागे होऊन त्याचं चिंतन करा. त्याचं स्मरण करा. एवढा ज्या भागातला मतीदार्थ मिळतो बरं. जागे होऊन त्याचं स्मरण करा. त्याचं चिंतन करा. त्याला शरण जा. त्याच्या शरणागती विना मानवी जीवन सफल होऊ शकत नाही. म्हणून स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माझा. आणि चुकवी व्यथा जन्माची. तुमच्या आमच्या पाठीमध्ये 84 लक्ष रोगीच्या व्यथा आहे. दुःख आहे. हे दुःख चुकवा. हे दुःख चुकवण्याचं साधन भगवंताला शरण जाणं. त्याचं स्मरण करणं. त्याचं चिंतन करणं एवढंच आहे. माया विघ्ने भ्रमला घरी म्हणता मी माझी निवरे. हे तो संपत्तीचे वारे सासू कार्य जाईल. मग ते नतले काही सत्ता संपदा राहील. आईच्या आई आणि पुढे संचित जाईल. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खरं काय मिळवलेलं आहे तेवढंच तुमच्यावर. खरं भगवंताचं नाम आहे. दुसरं काय खरं आहे नाही का.
म्हणून त्याचं स्मरण करा म्हणतात. माया विक्री ब्रह्मला खडी म्हणता मी माझी निमरी तू संपत्तीची वारी साचुकारी जाईल आयुष्य जात आहे पहा. त्याला जात म्हटले जात. आता जात अजून समजेल ना, अजून समजते लोक, पण पुढं 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 लोकांना कुठेतरी प्रदर्शनामध्ये ठेवून जाते कसं असतं. सगळ्या जातींच्या नाटकिल्या बसल्या नाही का, त्या अवतार पडलीच जाऊन सगळी जाती. पण आयुष्याला जात म्हणजे आयुष्य जाते पडपड तुझला कैसे करेना. आयुष्य हे जात आहे, हे जात आहे रोजच्या दिवस. आयुष्य जाते पडपड तुझला, म्हणून मोलाचं आयुष्य फुकट घालू नका. जागे व्हा, परमात्मा पंडिताचं स्मरण करा, त्याला शरण जा, त्याचं चिंतन करा. जनाशी तारक विठ्ठलची सकारात्मक सांगता येईल, दुसऱ्या कुणाला सकारात्मक सांगत नाही का. जनाशी तारक विठ्ठलची एक केला से विवेक संकादिकी. ते रूप पंढरी ओढले से देखा द्वैताची शाखा तोडियली. उगवले बिंबाद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठल राम. संत चरणी भाव धरा. तुम्हाला मिळालेलं आयुष्य आहे, हे सगळं आयुष्य सफल करून घ्यायचं असेल, फलीभूत म्हणून करायचं असेल, संत चरणी भाव धरा. सुरुवातीला अभंग झाला संतापायी माता धरिता सद्भाव. फळ काय मिळत तेने भेटे देव आपल्या. संतांच्या पायावर भाव ठेवल्याशिवाय, संतांना शरण गेल्याशिवाय देव भेटत नाही बरं का. भेटत पण किती जणांना भेटून फसवले, भेटला पण फसवले सगळं. म्हणून संतांच्या मार्गाने जायला पाहिजे. संत चरणी भाव धरा. नामस्मरण वेळोवेळा करा म्हणतात. आणि मुक्ती सायुज्यतावर हेमची करा बापा. शेवटच्या चरणातून म्हणतात बोलू नका विषयाला. हा पसारा दृश्यमान आहे, त्याला बोलू नका, कारण आपण बोलणारी जीव आहोत. दिसणारा पसारा जो आहे तो नाशाला जाणार आहे, पण आपल्याला तो खरा वाटतो नाही. विष्णुदास विरवी नामा नका गुरु विषय कामा. धरा निज प्रेमा न चुका नेमा हरी भक्ती. धनदारा बंधू सोयरे सज्जन सर्व मिथ्या, हे आपले गुणच नाही असं समजून शरणात जा. शरण आपण जातो पण मागे सगळ्या अशा उपयोग नाही, ही आपली गुणच नाही, हे आपल्या उपयोगाची नाही असं समजून शरणात जा. बंधू सोयरे सर्व मिथ्या हे मानून शरण गा देवा
भावे चरणी ठेवा माता. कशासाठी विनंती करतात? पुढचं दारुण दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून आपल्याला साथ करतो. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, आणि चुकवी व्यथा जन्माच्या. सध्या आपण ज्या मुक्कामावर आहे तो मनुष्य जन्म हा मुक्काम आहे नाही. सध्या आपण मनुष्य जन्म मिळाला या मुक्कामावर आहोत. आलो कुठून? पुढचा मुक्काम कुठला आहे? त्याला अज्ञान म्हणतात नाही. फुला आपण पेया विसरू जो धनंजया, देशी रुपये अज्ञानाची. जीवाच्या ठिकाणी अज्ञान अज्ञान आपण म्हणतो ते कशाला? मी कोण, मी कुठून आलो, मी कुठून जाणार आहे, या कशाचं ज्ञान ज्याला नाही त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. तेव्हा आपण या मनुष्य जन्म या मुक्कामाला आलो. बरं, येत असताना मोठ्या हौशेनी मौजेनी नाही का, आनंदाने आलो असं आहे का? या मुक्कामाला तुम्ही आलेत ना, त्या अगदी आनंदाने हौशेनी मौजेने आलेत असं नाही ना. तुम्हाला येत असताना दुःख जे झालेलं आहे ना ते आपल्याला कळत नाही. ज्यांना कळालं त्यांच्या अंतःकरणात कळवळा निर्माण झाला आणि हे पुढे नको म्हणून आपल्याला विनंती करते. दारुण दुःख झालं नाही का? हिंसा भागले दारुण दुःख झालेलं आहे. आईच्या उदरामध्ये नवमास राहणं म्हणजे काय महाबळेश्वरचं ठिकाण आहे काय? थंड हवेचं ते उदर ओढली. दारुण दुःख आहे. 9 मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातीची, ती हे निष्ठूर झाली कैची नाही का? दारुण दुःख आहे गर्भवासात. हे दुःख पुन्हा आपल्या वाट्याला येऊ नये, पुन्हा या दुःखात लोटले जाऊ नये म्हणून साधू संत आपल्याला सावध करताय. पुढता हे जन देखवे डोळा आहे तो कळवळा लोनिया. म्हणून दारुण दुःख झाले नाही का? दुरुन्या लोहे Okay.
दुरोने आलो मिगा दुःख साधं झालं नाही. दुरोने आलो मिगा दुःख झाले दारुण. म्हणून त्या दुःखाची पुनरावृत्ती नको. मग हे दुःख तुम्हाला कायम जर त्याला चिरा पाडायचा असेल, 84 लक्ष योनीची निर्धार आहे, तिला चिरा जर पाडायचा असेल तर आपली समजूत काय? आपल्या बापाचा चिरा बसवला की येण्याची शरीरी शरीरा येणे सरे इथलं कर्तव्य पार पाडलं ना की जन्ममृत्यूला चिरा पडतो. खऱ्या अर्थात येण्याची शरीरे शरीरा येणे सरे इम्बवना हे झाली चिरा. म्हणून हे तुमच्या आमच्या पाठीमागे गर्भवासाचं जे दारुण दुःख आहे हे कायम निमिटायचं झालं. गाढवाच्या जन्मात आलो मेलो, डुकराच्या जन्मात आलो मेलो, कुत्र्याच्या जन्मात, माणसाच्या जन्मात, सगळ्यात आलो मेलो मेलो मेलो. आणि आता पण मरणार आहोत. पण लक्षात ठेवा, इथलं मरण असं आहे, इथलं एक मरण असं आहे, सगळ्या मरणाला मारणारं मरण आहे. इथलं मरण असं आहे म्हणून इथलं मरणाला जागलं पाहिजे. तुका म्हणे
तुम्ही तुमच्या साधू संतांच्या वचनाला जर जागले, तुमच्या कर्तव्याला तुम्ही जर जागले, शरीरारूपी गावाला ज्याच्यासाठी आलेले आहे ते जर केलं तर पुन्हा जन्म नाही, जन्म नाही रे. आणि तुका म्हणे माझी भाग. म्हणजे हितलं मरण सगळ्या मारणारा मारणारा, हितलं मरण श्रेष्ठ आहे, हितलं मरण केलंय, बाकीची कशातून जमा नाही. म्हणून आपल्याला सगळ्या साधू संतांनी सावध केलेलं आहे की बाबा, पांडुरंग परमात्मा हा जो दाता आहे, त्या दात्याला तुम्ही शरण गेल्यानंतर तुमच्या पाठीमागचं दैन्य दारिद्र्य तो शिल्लक ठेवत नाही. असा एकच दाता आहे. विजेवरी दारू दुःख झालेलं आहे. म्हणून या दात्याला तुम्ही शरण जा, जागे व्हा, त्याला शरण जा, त्याचं स्मरण करा, त्याचं चिंतन करा. त्याला शरण गेल्यानंतर त्याने हमी दिलेली आहे. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये त्याने अर्जुनाला हमी दिलेली आहे. अर्जुन तुम्ही सामान्य होता का? जो प्रज्ञेचा प्रियोत्तम, अर्जुन म्हणजे प्रज्ञावान, बुद्धिवान आणि सोमवंशातला शिरोमणी, नाही का? सोमवंशाचा शिरोमणी आणि सांगणारा यदुवंशाचा शिरोमणी आहे. इथं कोणकोण काय काय सांगतात ते परवा मी तिथं मुद्दा सांगितलं बरं का. एका एका गावाचा नाश करणारी अशी सल्ला देणारी आहे. विठाला विठा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, तुझ्या पाठीमागचं दैन्य आहे, दुःख आहे, मी ते संपुष्टात काढतो. सर्व धर्मान परित्यज्य, सगळं टाकून मला शरण ये. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहमि सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. तुझ्या पाठीमागचं दैन्य, दुःख, दारिद्र्य निपटून काढी. ठेवत नाही. अशाप्रमाणे त्याला एक दृष्टांत मावली दिली. श्लोक म्हटल्यानंतर गीतेचा, श्लोक म्हटल्यानंतर गीतेचा.
आणि त्याचं भाषा आहे ती नाही. दृष्टांत म्हणतात ज्ञानोबर आहे. लोह उभे खाय माती, लोखंड आहे त्याला माती खाते. लोखंड जर पडून राहिलं त्याला गंत नाही का. लोह उभे खाय माती. पण त्या गंजलेल्या लोखंडाला जर बरीच लावला तर त्याचं सोनं होतं. आणि मग सोनं झाल्याच्या नंतर त्याला तुम्ही मातीमध्ये जरी काढून ठेवलं तरी ती माती त्याला शिवू शकत नाही. तसं अर्जुना तुझ्या पाठीमागचं दुःख जे आहे, मा मी विश्वेश्वरू भेटी, आणि तुझ्या मागचं दैन्य जर शिल्लक राहिलं असं बोलू पण नकोस. दैन्य शिल्लक राहत नाही. म्हणून असा जो दाता आहे त्याला शरण जा आणि सगळ्या पुढच्या व्यथा चुकवा असं या भागातून सांगण्यात. म्हणून त्या दात्याला विटेवरी ज्याची पावली तोची, तुमच्या पाठीमागचं दुःख फेडणारा तोची, दुसरा कुणी फेडू शकत नाही. तुझा ऐसा नाही कोणी, जो या काळी भया तुम्ही करा म्हणून हा विचार पाहिला. म्हणून दुसरा असा कुणीच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी जनाला उपदेश केला तर आपल्या मनाला सुद्धा उपदेश केला. नको नको म्हणा गुंतू माया झाली. काल आला जवळी का सावया, कालाची उडी पडेल जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू, पाठीची बहीण शेजीची का बिंदूर आहे, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भरी भरी, तुका म्हणे तुला सोडविना. जे दुःख दारुण आहे ते दुःख फेडणारा तो एक आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या
जन हे सुखाचे दिल्या घेतल्या आमच्या डोळेगुरी सांगायचे नाही का? काय म्हणायचे ते हात बोला तो सज्जन व्हावा. डोळेगुरी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी झाल्या हीन शक्ती नाक डोळे गर्दी साठून या पळती रांडा पोरी कोणत्या जोड आहेत नाही. बाईल म्हणे घर बाईल बायको म्हणते गाडो मरत नाही लवकर का. बाईल म्हणे घर मरतात तरी बरे नाचले हे घर म्हणून तुकोबाराने आपला स्वानुभव सांगितला. तुका म्हणे महादेव मला कळालं कुठंतरी कळालं नाही. साधू संतांच्या संगतीत बसल्यानंतर कळालं. बैसता संतांचे संगती कळो आले कमलापती. काय कळलं आपली कोणीच नव्हती. ही सगळी मतलबी आहेत ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करून ठेवलंय ती सगळे आपल्याला माता घालणार आहे. ती म्हणाल असं कसं होईल चांगला निघाला तर चांगलं जाईल. पण शक्यतोपर्यंत जो वरी चरण का तो वरी म्हणती माझा माडिती लाग थोर देव सुखाची काजा इंद्रिय मावळले आला बाबूला आजा अतिशय विपरीत झाली. विपरीत नाही का म्हणजे पोरा बाळांसाठी करणार तोच हा देव. पण बाहेरच्या आल्याला सुना त्याला बाबूबा म्हणतात ना त्याची विपरीत झाली. सुना जर पोराला भीती दाखवायला लागली तर पोराला भीती दाखवा एक पोरा गप्पच नाही तो बागुल कोण सासरा बागुल काय करणार. सगळ्यांसाठी ज्यांनी एवढं केलं तो बागुल कैशी विपरीत झाली तुझी दिलं नव्हे तुझा असो. म्हणून तुमच्या आमच्या पाठीमागे 84 लक्ष एवढी क्लेश आहे दुःख आहे त्याचं निर्मूलन करणारा दाता जो आहे सावध व्हा. ही एवढीच वेळ आहे. बरं ही वेळ मानव जन्म हा मुक्काम एवढाच आहे. पुढच्या मुक्कामाला तुम्हाला दुःख आहे तुम्ही आता जर लागले नाही ना पण आता जागा. पुढचं दुःख वाटायला येऊ देऊ नका नाही का. दुःख पावाल पुढल्या पेना आता नका हरी भाई तुमच्या गाठीला आहे ना. तुमच्या गाठीला काय आयुष्य तुमच्या गाठीला आहे. या आयुष्यामध्ये तुम्ही जर चांगले राहिले नाही तुम्ही चांगले वागले नाही चांगलं आचरण ठेवलं नाही तर पुन्हा तुम्हाला ते दुःख आहे. आता नका रे वाईट होऊ नका आहे गाठी ते लुटवू लोक म्हणजे आयुष्य कसं तरी घालू नका. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू ना आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपला चित्त शुद्ध करा. म्हणून आपल्याला सावध करताय कुठं जागे वारे आता शरण रिगा स्मरण करा मंडळी भावी चरणी ठेवा माता चुकी व्यथा जन्माच्या विठोबा.
दारुण दुःख आहे म्हणून आपल्याला सावध केलं नाही. कारण हे जीव पुढे बुडणार आहेत, बुडू नयेत आणि आपला आपण डोळ्याने बघत राहणार आहोत. काय करणार? तुका म्हणे हे बुडतील तेव्हा आपले डोळे नुसते बघत राहणार. तुका म्हणे माझे देखतील डोळे आणि पुढे हे दुःख भोगणार आहे ते बघवत नाही म्हणून सांगतो नाही. बुडता हे जन त्यांचं अंतःकरण का कळवळलं. उडत हे जन न देखेवे डोळा तो कळवळा म्हणून या अग्नीचे सौजन्य शीत निवारण. जेवढे आपण सगळी जवळ केलेली आहेत ना ते सगळे आपल्याला अग्नी लावून मोकळी होणार आहे. मला अजून मोकळी होणार आहे. तर अग्नी तर कसं अग्नीला जवळ करावा कशासाठी? थंडीचं निवारण होण्यासाठी. तुकोबाराय म्हणतात अग्नीचे सौजन्य शीत निवारण. थंडी आहे ना अग्नीला जवळ करावं. तर तुम्ही म्हणा तो अग्नी आम्ही धोत्राच्या पदाराच्या गाठीला बांधला
तसं सगळी ही अग्नी लावणारी आहेत आपल्याला पुढे ढकलून देणारी आहेत. त्यांना गाठीला आपण जर ठेवली ना तर अग्नी जसा गाठीला बांधता येईल. अग्नीचे समजेचे निवारण पादवे बांधून देता नाही. गाठीला बांधून देता येईल का? सर्प नारायण आहे, विंचू नारायण आहे, वाद नाही, ती पण देवाची रूप आहे. मग साप देव आहे, विंचू देव आहे, त्याला जवळ केलं तर काय घेईल? एकनाथ महाराज म्हणतो तू देवाला असला ना आपल्या कुलदेवाच्या देवाला त्याला जोड्याने मारावा. देवाऱ्यावर असला तरी त्याला जोड्याने मारावा. विंचू सर्प नारायण जरी असले तरी वंदावे दूर होत नाही का? तसं आपण ज्याला जवळ ती काय सगळीच आपल्याला सहाय्य करणारी नाही, दुःख देणारे. दुःख देणारे त्याच्यापासून सावध राहायचं आहे, लांब राहायचं आहे. होईला होय नाही का? राम नमस्कार नमस्कार. अग्नीचे सौजन्य शीत निवारण मानवी बांधून नेता नाही असो म्हणून नामदेवरायांनी सगळ्या साधू संतांनी आपल्याला सावध केलेलं आहे, जागा केलेला आहे. म्हणून आपण जागा आपल्याला कशातून केलेली आहे? नामस्मरण करा नाही का? त्याच्या चरणामध्ये वर्णन संत चरण भाव धरा एक सांगितलेलं आहे. क्षणोक्षणी नामस्मरण करा असं सांगतात नाही का? ते नामस्मरण आपण करायचं. कारण त्याच्या विना या माया नदीमधून या संसारामधून तरुण जायचं. पाणी वाटल्यानंतर तिथं नौका तरी पाहिजे, सांगड तरी पाहिजे नाही का? मग सांगड कुठली? भगवंताचं नाम ही सांगड आहे. सांगड बांधा पाणी आहे म्हटल्यानंतर नौका तरी पाहिजे, सांगड पाहिजे नाही का? म्हणून ती सांगड भगवंताचं नामस्मरण सांगाय. किंवा नाव चंद्रभागे तिरी. ती म्हणा आम्ही बघितली चंद्रभागेत नाव आम्ही काय बघितले नाही का? पण हिचा अर्थ लक्षात घ्या. परमात्मा पंढरीराय आहे, भिवरेच्या थडी उभा आहे, तो नाव आहे. नाव चंद्रभागे तिरी उभे पुंडलिकाचे द्वारी कट धरोनिया करी उभे पालवे. ती नौका आहे म्हणून त्या नौकेचं आपण स्मरण करायचं. जय ढोपा
असं सांगितलं नाही का. आता ज्यांनी सांगितलं त्या सांगणाऱ्यांच्या वचनावर आपला विश्वास असणार आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही दुसरं काय साधन केलं नाही. कुणी काय काय साधनं केली असतील, कुणी काहीतरी केली आचरणी, पण मध्ये या कीर्तने विण नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही दुसरं काय केलं नाही, कीर्तनच केलं, नामस्मरणच केलं. म्हणून साधना अनेक आहे, परंतु भगवत चिंतन हे आपल्याला तारून नेणारं साधन आहे. विठ्ठल विठ्ठल काहीतरी केली आचरणी मज या कीर्तने विण नाही किंवा संतांची पायी. आम्ही एवढंच केलं. आम्ही काय केलं? संतांची पायी. संतांनी जे सांगितलं त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व व्हावे दास झालो त्यांचा का. आपल्या मानव जन्मात खरं हे सांगणारे तेच आहे, दुसरा कुणी सांगू शकत नाही. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व व्हावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीत. जेणेकरून तो परमात्मा कृपा करील असा मार्गदर्शन, असा मार्ग दाखवणारे तेच आहे. त्यांच्याशिवाय पण आपला विश्वास असला पाहिजे. आपलं कसं आहे, अविश्वाची याची शरीर सुटली, माणसाचा विश्वास नसतो. तुमच्या घरातला माणूस गेला की शुद्ध किती दिवस असतो, काय त्याची मर्यादा असते. 10-12 दिवस. सुयार आल्यानंतर त्याची काय मर्यादा असते, शुद्ध सुयार. पण अविश्वासी माणूस आहे ना, तो तुकोबाराय म्हणतात कायमचा सुखी. अविश्वासी माणूस आहे तो कायमचा सुखी. किंवा त्याला कुचराचं दाना म्हटलेलं. कडधान्य असतं की नाही, ते आपण भिजत टाकलं ना, शिजवायला टाकलं तरी सगळं कडधान्य शिजत, त्यात तो कुचराचा दाना असतो ना. तसे काही कुचर वृत्तीची माणसं आहेत, किती सांगा नाही का, त्याच्या खाली जाणार नाही. तुका म्हणे जैसा कुचराचा दाना नय परिपाका. सगळं कडधान्य शिजलं तरी तो कुचराचा दाना शिजत नाही. तसं आपण किती टाळून फोडून सांगितलं तरी काय माणसाच्या आत शिरतच नाही. तेव्हा विश्वास असला पाहिजे नाही, संशय नको. संतांच्या वचनावर विश्वास, संशय नाही. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. विठ्ठल आपला कसं संशय असतो, कशावर नाही खरं. संतांच्या वचनावर विश्वास ठेवा, कशावर खरं नाही. काय होईल. संशयावनी थोर आणि पाप नाही घोर, हा विनाशाशी वागणूक प्राणी. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक ग्रस्त, त्याला असं वाटलं हा संसार तरुण जाण्यासाठी लोक काय काय साधना करतात नाही का, आपण काहीतरी करावं. काय झालं, पुन्हा कुठून सुरुवात करायची. सकाळी उठला आणि गंगेवर स्नान करण्यासाठी गेला. गंगेवर स्नान केलं आणि गंगेवर स्नान करून झाल्यानंतर असं आचमन करायला गेला. पाणी असं घेतलं, आचमन करायला गेला तर त्याच्यामध्ये भाताचं शीत त्याच्या पोटात गेलं. भाताचं शीत पोटात गेल्यानंतर संशय. काय संशय, हे शीत कुठून आलेलं असावं. जास्त चिकित्सा माणसात करू नये बरं का, जास्त चिकित्सा बरी नाही. हे भाताचं शीत कुठून आलेलं असावं म्हटलं, तपास केला पाहिजे. त्या घाटाने वर गेला. एक बाई भांडी घासत, पक्का संसार. ह्याच बाईच्या भांड्यात त्यांनी शीत. बाईला बडबड करायला लागला. बाई काही लोक आंघोळ करतात, तुम्ही भांडी घासता. बडबड करायला लागल्यानंतर ती बाई म्हटली, महाराज जरा लांबून बोला, मी बाहेरची आहे. आता हिच्याच भांड्यातलं शीत. आता काय म्हणतो, माझं खरं नाही. हिच्या भांड्यातलं शीत, ही बाई अशा अवस्थेत आणि हिच्या भांड्यातलं शीत माझ्या पोटात गेलं. काय म्हटलं करावं, काय करावं. आता याला प्रायश्चित काय. प्रत्येक पापाला प्रायश्चित सांगितलेलं आहे ना. काय केल्यावर कशाने काय होतं, काय केलं, काय मारल्यानंतर काय काशीला जा नाही, काय करावं मला काशीला जा, हे काय प्रायश्चित आहे. तसं म्हटलं आता काय प्रायश्चित घेऊ मी या दोषांना मुक्त होण्यासाठी. एका संन्याशाकडे गेला तो ग्रस्त.
म्हटलं संन्यासी महाराज माझा असं असं झालेलं आहे, एक भाताचं शीत माझ्या पोटामध्ये गेलेलं आहे आणि ती आमची आमची बाई अशी होती, तर मला काय या दोषांना मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल. तो संन्यासी म्हटला, हे बावळट गिराईक दिसतंय, एवढं चौकशी केलं त्याच्या बावळट आहे. आणि म्हटलं बावळटाचा फायदा आपण घ्यावा नाही का. म्हटलं आपल्याला संन्यासा घ्यायला जर संन्यासाची दीक्षा घ्यायला सांगितली तर आपल्या आश्रमात काम नंतर आपल्याला मदत करील ना. त्या संन्यासाने सल्ला दिला, तुम्हाला या दोषांना मुक्त होण्यासाठी तुम्हाला संन्यासाची दीक्षा घ्यायला लागेल. तो म्हटला घेतो. झालं मग संन्यासाची दीक्षा घेतली. त्या साधू महात्म्याची सेवा करत असायचा. काही दिवस गेल्यानंतर त्या गावातली एक बाई त्या संन्यासाकडे गेली. म्हटली, महाराज कोणतरी साधू संत तृप्त करावा, जेवण घालावं, अशी एक माझी सद्वासना झालेली आहे, तर माझ्याकडे जेवायला याल का. ती बाई हा संन्यासी म्हटलं येईल जेवायला. त्या बाईने सगळं स्वयंपाक दुपारपर्यंत तयार केला. हा संन्यासी कुणाला तरी त्या साधू महात्म्याला बरोबर घेऊन जात गेला, एकटाच गेला. गेल्यानंतर त्या बाईने पाणी दिलं, हात पाय धुतले, पाठ ताट मांडला, जेवायला बसला आणि ताटामध्ये जेवढा भात वाढला होता की नाही, तर निम्मा भात खाईपर्यंत ती बाई काय बोललीच नाही. आणि तो निम्मा भात खाऊन त्या संन्यासाने झाल्यावर ती बाई म्हणायला लागली, महाराज मला एक ना अडचण आहे, एक समस्या आहे माझ्यासमोर, तर ती समस्या सुटत नाही, तुम्ही एखादा सल्ला द्याल का, तुम्हाला विचारू का प्रश्न. तो संन्यासी म्हटला, विचारा बाई तुमचा काय प्रश्न आहे, विचारा. म्हटला भात याचा अर्धा खाऊन झाला. त्या बाईने सांगायला सुरुवात केली. म्हटली, महाराज मी पहिल्यांदा ब्राह्मण समाजात होते आणि सध्या आता मी मुस्लिम समाजात आहे. ती बाई बोलली, पहिले मी ब्राह्मण समाजात होते, आता मी मुस्लिम समाजात आहे. ब्राह्मण समाजात असताना मला एक मुलगा आहे, तर माझ्या समोर आता अशी अडचण आहे, तर पोराची सुद्धा करावी का मुद्दे करावी. ते संन्यासी ऐकत बसला. म्हटलं एक शीत पोटात गेले, ते हे एवढ्या चौकशा केल्या, नको नको ती केलं आणि बाय म्हणते काय नाही, हिच्या हातचा भात किती शीत गेली पोटात, हिच्या हातचा भात किती घालला, मग आता हात दोष कसा. तसं जास्त शिकीचा उपयोग नाही का. हा तो महाराजांच्या तोंडाचा घासच खाली पडला. ती बाई म्हणाले, का महाराज बोलत काय नाही तुम्ही, काय म्हटलं बोलू. मी गेल्यानंतर माझ्या थडगावाला काय करावं म्हटलं ते मला काही समजत नाही. तुम्हा आम्हाला या संसारामधून तरुण जाण्याचा मार्ग म्हणजे चिंतन आहे, स्मरण आहे, भगवंताची शरणागती आहे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. म्हणून तुम्हा आम्हाला सावध करून सांगताय. आणि नामदेवरायाने आपल्याला या अभंगामधून, आज गुरुवार असल्यामुळे एक तर नामदेवरायांचा अभंग घ्यावा लागतो, पुढचं बंधन आहे. पावलेचा हा तरी अभंग असावा लागतो, नामदेवरायांचा तरी असावा लागतो. हे सगळ्याच ठिकाणी असं घेतलं कुठं तरी चालतं, असं काही नाही. पण शक्यतोपर्यंत आपण आपलं हे तोडू नाही का. आपली चालत आलेली परंपरा आहे, तिला बदल देऊ नये. म्हणून नामदेवराय या अभंगातून आपल्याला सावध करतायत. कुठं जागे वाघाचा स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. म्हणून ज्या साधू संतांनी तुम्हा आम्हाला मार्ग दाखवला, या दुःखाची पुनरावृत्ती नको म्हणून मार्ग दाखवला, त्या मार्ग दाखवणाऱ्यांचे आपल्यावर उपकार आहे. काय सांगू मी, या संतांचे उपकार, ज्ञानोबारायांचे उपकार सांगता येणार नाही, तुकोबारायांचे उपकार सांगता येणार नाही का. ज्यांचं जीवन देवाच्या तुल्यला दिलंय त्याची काय उपकार सांगतात. म्हणून त्यांच्या उपकारामधून उतराई होण्यासाठी आपण ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं चिंतन करावं. कारण देव ज्यांचं चिंतन करतो, ज्ञानवान तुकाराम ज्ञानवान तुकाराम, हे भजन देवाचं आहे बरं का. पूर्वीच्या काळामध्ये
प्रल्हाद बडवे नावाचे ग्रस्त होते, पंढरपुरामध्ये पुजारी. रात्री शेज आरती झाली, कडी कुलप लावले, घरात गेले, पहाटे 4 वाजता आले तर असा आवाज यायला लागला. प्रल्हाद बडवे म्हणजे काय, रात्री एखादा वारकरी हात अडकून राहिला की काय. कानोसा घेत 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 गेले तर देव विटेवरून खाली उतरले होते. देव ज्यांचं भजन करतो त्यांचे काय उपकार असतील, देवाला ज्यांनी सुखी केला त्यांचे काय उपकार असतील. म्हणून त्या उपकारामधून आपल्याला त्या उपकाराच्या मोबदल्यात काय देता येणार नाही. तुका म्हणे काय अवघड राही जीव ठेवून पाहिजे. म्हणून आपण त्यांचं चिंतन करावं, त्यांना शरण जावं, त्यांचं स्मरण करावं. एक वेळ देवाचं स्मरण नाही झालं तरी त्यांचं स्मरण केल्यानंतर तुमच्या पाठीमागचं दैन्य दुःख सगळं दयाला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर जे म्हणतात सुखी मेरे. म्हणून आपण त्यांचं चिंतन करायचं. ज्ञानवा विष्णुदास विनवी नामा नका भुलू भव कामा अंतरी धरा निज प्रेमा न सुका नेमा हरिभक्ती धन धारा जीवन. हे बंधू सोयरे सज्जन सर्व मिथ्या हे मानून शरण रिगा देवासी. विष्णुदास विनवी नामा नका भुलू भव कामा अंतरी धारा निज प्रेम न तुका नेमा हरिभक्ती. विष्णुदास विनवी नामा विष्णुदास विनवी नामा
अनेक तुझे काही नमागो तुका उदार होई मन घरी काही संता